तू काळजी करू नकोस बघ, तू एकटी नसतेस. तुझा हा भाऊ तुझ्या सोबत असतो की ग. आपण दोघे जण मिळून काहीतरी मार्ग नक्कीच शोधूयात बघ. ठीक आहे, मी नंतर सांगेन. आता मला विठुरायाकडे प्रार्थना करायची आहे. विठुराया, माझ्या बाबाला लवकर बरं करून घरी आण. मॅम, असं किती वेळ बसणार आहात तुम्ही? कालपासून तुमची झोप सुद्धा झाली नाहीये. मी आहे नाही ते, तुम्ही घरी जा, फ्रेश वाटेल. चहा कॉफी आणू का? बबलू, काय चाललंय तुझं? तुला सुचतं कसं रे हे सगळं? हा, चहा कॉफी? इथे परिस्थिती काय आहे? तू काय बोलतोयस? माझं जर का ऐकलं असतं ना तुम्ही लोकांनी, तर आज ही पाळी आली नसती. काय गरज काय होती सारंगला तिथे कार्यक्रमाला जायची मला सांग? ओबी स्टेजवर पहिल्यांदा गाणार होती, तर तिचा उत्साह वाढवण्यासाठी तो गेला होता. आणि काय केलंय, फक्त बाप म्हणून तर कर्तव्य पार पाडायला निघाला होता. कर्तव्य? कसलं कर्तव्य? हं? त्याला चांगलंच ठाऊक आहे, हे गाणं वगैरे मला चालत नाही. त्या गाण्याने एकतर माझं घर उद्ध्वस्त केलं, तरी सुद्धा सारंगने कायम त्या गाण्याला सपोर्ट केला. आणि आज ही त्याची अवस्था आहे ना, ती त्या गाण्यामुळेच आहे. तू सुद्धा कबूल करशील. ती सावलीनं मला अजिबात आवडत नाही बबलू. ज्या ज्या गोष्टीनं ती स्पर्श करते ना, त्या त्या गोष्टींचा विनाश करून टाकते ती. असं प्लीज ऐकशील? मी हात जोडून विनंती करते, प्लीज सारंगला सावलीपासून लांब ठेव. मला यापुढे आता अजिबात धोका पत्करायचा नाहीये. एक विचारू? नको, जे सांगितलंय तेवढं कर बबलू. तरी विचारतो, भैरवी माई आल्या होत्या, त्या कशासाठी? सारंगच्या अपघाताबद्दल तिला कळलं म्हणून त्याला बघायला आली होती. बघायला आल्या होत्या? मग तुम्ही हात मिळवणी का केली? काय? तुम्हाला माहिती आहे ना आपल्या कुटुंबाला किती त्रास दिलाय तो, तरी तुम्ही तिची साथ देताय. कशासाठी? मी तिची साथ देत नाहीये. काय बोलतोयस तू बबलू? कळतंय का तुला? चांगलंय, मग साथ देत नाही मग चांगलंय. विचार सुद्धा मनात आणून देऊ नका. तुम्हाला माहिती आहे ना ती कशी आहे. उद्या तुमच्याशी गोड बोलेल, तुम्ही विश्वास ठेवाल, आणि उद्या अडकला तर तिथून बाहेर पडायला मुश्किल आहे. तुम्हाला जुनी खेळी तर माहिती आहे तिची. पुन्हा पश्चाताप होईल तुम्हाला. झालं तुझं बबलू. आता तू मला सल्ले देणार? माझं आयुष्य मी कसं जगायचं, माझ्या आयुष्यात काय काय निर्णय घ्यायचे ते मला घेता येतात. तुझी मदत नकोय मला. जाशील? मी माझ्या मुलाला वाचवण्यासाठी काहीही करू शकेन, अगदी काहीही. डॉक्टर, हे घ्या. तुम्ही सांगितले तेवढे सगळे रिपोर्ट यात आहेत. हे रिपोर्ट्स एकदा बघा आणि मला सांगा हा कधीपर्यंत शुद्धीवर आहे. रिपोर्ट्स तर ठीक आहे, पण परिस्थिती गंभीर आहे. मला सांगा, ह्याला कोमात जाऊन नक्की किती दिवस झाले? साधारण 15 ते 20 दिवस. माफ करा मॅडम, हा तुमचा कोण लागतो? एवढी काळजी आणि धावपळ कशासाठी करताय? डॉक्टर, इथे तुम्हाला हा पेशंट चेक करायला आणलाय, माझं पर्सनल लाईफ नाही. हां, मला फक्त हा शुद्धीवर आलेला हवा आहे. एनी हाव. मॅडम, माझ्याकडे एक असं इंजेक्शन आहे, जर ते दिलं तर काय वेळेसाठी हा शुद्धीत येईल. डोळे पण उघडन, पण त्याच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं. ठीक आहे, तरी माझी ही रिस्क घ्यायची तयारी आहे. मला हा काहीही करून शुद्धीवर हवा आहे. हे बा मॅडम, काय वेळेच्या शुद्धीसाठी आपण त्याच्या आयुष्याचा खेळ करत आहोत. हे माझ्या इथिक्समध्ये नाही बसत. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर, तुमचे एथिक्स वगैरे मला नका सांगू. ते तुम्ही ठेवा ना.
तुमच्याजवळ या माणसाला शुद्धीवर आणण्यासाठी मी जी किंमत मोजायला तयार आहे ना, त्यापुढे सगळे एथिक्स फिके आहेत. ओके, पण मॅडम नाईस. आता किती वेळात शुद्धीवर येईल हा साधारण? नाही, लगेच नाही, 10 ते 15 मिनिटं लागतील. ग्रेट. चालेल, मग आपण वाट बघूया 10-15 मिनिट. काहीच हरकत नाही. या इंजेक्शनचे रिॲक्शन्स वेगळे असतात. याला काय झालं तर मला लगेच हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागेल. तो कॉल मी घेईन, तुम्ही नाही घ्यायचा. मॅडम, तुम्हाला भेटायला मोनिका आली आहे. मोनिका का आली आहे आता इथे? तुला तिला घालवता नाही आलं डायरेक्ट? मी ट्राय केलं पण ती ऐकत नाही आहे. ठीक आहे, मी बघते तिला. हा शुद्धीवर येईल आता एक 5-10 मिनिटात. एकदा का हा शुद्धीवर यायला लागला की डॉक्टर साहेबांची आपल्याला काही गरज नाही भासणार. हां, तेव्हा त्यांना लगेच सोडून यायचं. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम सुद्धा मी तुझ्यासमोर व्यक्त केलंय सावनी. देवाने नेहमी आपल्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, पण आपल्यालाच ते नाही कळलं. हे बघितलंस ना तू? तुझा हट्ट होता ना हिच्याशी लग्न करायचा, बघितलंस? हा तुझा हट्ट आपल्या घराला कसा भावला ते बघितलंस ना? विनंती करते, तुझी काळी सावली आमच्यावर नको आहे. तू ते अंध मुलांच्या कार्यक्रमासाठी टेंडर भरलं होतंस ते पटकन मागे घे. हे टेंडर तुला कधीच मिळणार नाही सावली. कोणाचा असतो फोन? काय म्हणाली ते? आयोजकांचाच फोन होता, टेंडर नाही मिळाला. वाटलेलंच मला. दुसऱ्या कोणालाच मिळालं नाही, कारण ते टेंडर स्वर सावली गुरुकुलला मिळालं. आणि सावली, अबीरची परीक्षा संपली की मी त्याला घरीच घेऊन येतो. अजिबात सावली तिकडे कंटाळा येतो एकटा, येऊ दे ना त्याला. आमचं सगळं प्लॅनिंग आधीपासून ठरलं असतं बघ. माझा पेपर संपल्यानंतर काय करायचं, कुठे जायचं ते आम्ही आधीच प्लॅनिंग केलं असतं. हे जे काही चाललंय ना तुझं ते खूप वाईट आहे. आणि याचे परिणाम तुलाच नाही, तुझ्या कुटुंबाला सुद्धा भोगावे लागणार आहे, तेवढे लक्षात ठेव. तू त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा आल्यापासून त्याच्या आयुष्यात फक्त आणि फक्त संकटच येत आहेत. माझ्या साराला कधीच नाही द्यायचं.